जे दास दासी होते त्यांच्या विश्वासाबद्दल लिहिलेलं आहे. आणि म्हणून आजचा जो आपला विषय आहे विश्वासाला अनुसरून तो आहे की विश्वास मनुष्याच्या समजबुद्धीच्या बाहेर काम करतो. आणि विश्वास जो आहे तो आपल्या अंडरस्टँडिंगच्या बाहेर काम करतो, किंवा आपण असं म्हणता येईल की कॉमन सेन्सच्या बाहेर काम करणारा विश्वास आहे. आपण जो विश्वास करतो तो विश्वास फक्त आपल्या अंडरस्टँडिंगच्या लिमिटेशन्समध्ये नाही राहत. आपण जेवढं समजतो त्याच सीमांमध्ये विश्वास काम नाही करत, परंतु विश्वास असा आहे की जो आपल्या कॉमन सेन्सच्या बाहेर जाऊन काम करतो. तो आज आपला विषय आहे की विश्वास आपल्या समजबुद्धीच्या आणि विचारांच्या सीमेच्या बाहेर जाऊन काम करणारा विश्वास आहे. जर आपण पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वराचे काम पाहतो, जुन्या करारामध्ये असो किंवा नवीन करारामध्ये असो, तर प्रत्येक काम जर आपण स्टडी केलं तर त्याच्यामध्ये एक साईड असा आहे की आपण आज चर्चमध्ये बसून बायबलवर विश्वास करतो, पवित्र शास्त्रावर आपला विश्वास आहे, म्हणून आपण त्या सर्व गोष्टींवर विश्वास करतो. परंतु त्याच गोष्टी जर आपण चर्चच्या बाहेर जे अविश्वासी म्हणजे बायबलवर विश्वास न करणारे लोक आहेत, क्रिटिक्स आहेत, किंवा जे बुद्धिवादी लोक आहेत, जे विज्ञानावर विश्वास करणारे लोक आहेत, जे कुठल्याही गोष्टीवर विश्वास करण्यापूर्वी प्रूफ मागणारे लोक आहेत, तर्क वितर्क करणारे लोक आहेत, विचार करणारे लोक आहेत, त्या लोकांपर्यंत जर आपण बायबलचे हे वचन घेऊन गेलो किंवा हे उदाहरण घेऊन गेलो किंवा या घटनांबद्दल जर आपण त्यांच्यासोबत चर्चा केली तर कदाचित ते आपल्याला मूर्खात काढतील. कदाचित ते म्हणतील की तुम्ही काहीही बोलता, काही विचार करता, काही सांगता, आणि ते म्हणतील की अंधश्रद्धा, तुमची जो विश्वास आहे तो अंधश्रद्धा आहे, आणि तुमचं जे म्हणणं आहे, जे तुमची मान्यता आहे ते सायन्सला धरून नाही आहे, विज्ञानाला धरून नाही आहे, कॉमन सेन्सला धरून नाही आहे. तुम्ही फक्त अशक्य गोष्टीवर विश्वास करत आहे किंवा तुम्ही अशक्य गोष्टीवर तुम्ही धरून चालत आहात. जसं उदाहरणार्थ जर आपण निर्गमनाचे पुस्तक 14वा अध्याय आणि 16 वचनामध्ये वाचतो किंवा त्याच्या अवतीभोवती जे वचन जर आपण वाचतो, त्या ठिकाणी इस्रायली लोक आहेत, मोशे आहे, आणि त्यांच्या समोर एक मोठी समस्या आहे. आणि ती समस्या ही आहे की त्यांच्या मागे मिस्री सेना त्यांचा जीव घेण्यासाठी किंवा त्यांना बंदिवान बनवण्यासाठी येत आहे. आणि त्यांच्या पुढे तांबडा समुद्र आहे आणि लाल समुद्र, रेड सी आहे. मागे सेना आहे आणि पुढं तांबडा समुद्र आहे. आणि मग ते मोशे विरुद्ध कुरकुर करतात. मग मोशे प्रार्थना करतो आणि मग परमेश्वर मोशेला एक कार्य करायला सांगतो. तो म्हणतो की तू आपली लाठी त्या समुद्रावर उगार, आणि मग काय होईल, तांबडा समुद्र 2 भाग होईल. आणि आपण पाहतो की मोशेने तसं केलं आणि रात्रभर परमेश्वराने त्याच्यावर वारं वाहू दिलं. आणि दुसऱ्या दिवशी आपण पाहतो की लाल समुद्र, तांबडा समुद्र जो आहे तो 2 भाग झाला आणि त्यामध्ये रस्ता निघाला, कोरडी भूमी झाली आणि लाखो इस्रायली लोक त्या समुद्राच्या पार निघून गेले. आणि जेव्हा मग मागून मग मिस्री सेना त्यांच्यामध्ये त्यांनी प्रवेश केला, मग पाणी पुन्हा एकत्र आलं आणि मग ते सर्व त्याच्यामध्ये बुडून मेले. हे आपल्याला स्वीकार करायला सोपं आहे. आपण चर्चमध्ये आहोत, लहानपणापासून आपण या सर्व गोष्टी ऐकलेल्या आहेत, म्हणून या गोष्टींवर आपला विश्वास आहे, म्हणून आपण हे स्वीकार करतो. परंतु हीच गोष्ट घेऊन तुम्ही एखाद्या अशा व्यक्तीकडे जा जो तर्क वितर्क करणारा आहे, जो विचार करणारा आहे, जो प्रश्न विचारणारा आहे आणि जो सायंटिफिकली विचार करणारा व्यक्ती आहे, विज्ञानाच्या आधारावर विचार करणारा व्यक्ती आहे, त्याच्यासमोर तुम्ही हे जाऊन सांगा आणि मग विचार आणि मग
काय अपेक्षा आपण करू शकतो की त्याचं उत्तर काय येईल? पूर्ण समुद्र 2 भाग झाला, त्याच्यातून आपण पार निघून गेलो किंवा ते इस्रायल लोक पार निघून गेले. आणि काय काय बोलतील ते आपल्याला? यहोशुवा 6वा अध्याय आणि 1 ते 27 मध्ये आपण वाचतो की इस्रायली लोक एका ठिकाणी होते, मग यरीहोच्या शहरात त्यांना प्रवेश करायचं होतं, परंतु त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या भिंती होत्या. सिंगल इट भिंत नव्हती, मोठ्या मोठ्या भिंती त्या ठिकाणी होत्या. आणि आपण पाहतो की जेव्हा 7 दिवस ते भिंतीच्या अवतीभोवती फिरू लागले, शहराच्या अवतीभोवती, आणि परमेश्वराचे जय जयकार करू लागले. आणि मग शेवटल्या दिवशी सर्वांनी जोराने आवरोळी मारली, सगळे लोक जोरात ओरडू लागले. आणि वचन काय सांगतं की सर्व या मोठ्या मोठ्या भिंती ज्या आहेत त्या सगळ्या ढासून पडल्या. एखाद्या इंजिनियरला जाऊन आपण सांगू या गोष्टी की अशा ठिकाणी असं असं काम झालं आहे, इतक्या मोठ्या भिंती, फक्त लोक ओरडले आणि खाली पडली, तर तो इंजिनियर आपल्याला काय उत्तर देईल हे त्याचं पाहावं लागेल. दुसरे राजे 5वा अध्याय 10 ते 14 मध्ये आपण नामानाची स्टोरी वाचतो. नामान एक सेनापती होता, पण त्याला कोड होतं पूर्ण शरीरामध्ये. मग तो एलिशाकडे जातो आणि त्याला म्हणण्यात येते की कदाचित एलिशा तुला बरं करील. आणि एलिशा त्याला सांगतो की तू यार्देन नदीमध्ये जा आणि 7 वेळा तू त्याच्यामध्ये डुबकी लगा आणि मग तू बरा होशील. सुरुवातीला तर नामान नाही म्हणतो, पण त्याचे कर्मचारी त्याला समजून सांगतात. मग नामान जातो आणि 7 वेळा यार्देन नदीमध्ये तो डुबकी घेतो. आणि वचन सांगतं की 7व्या वेळाला जेव्हा तो बाहेर आला, त्याचं पूर्ण शरीर, त्याचा स्किन प्रॉब्लेम जो आहे तो बरा झालेला होता. कोड दूर होणे आणि एखाद्या नदीमध्ये डुबकी लावणे याच्यामध्ये काय कनेक्शन आहे हे एखाद्या डॉक्टरला आपल्याला विचारावं लागेल. त्याला कुठल्याही प्रकारचं ट्रीटमेंट देण्यात आलं नाही, फक्त त्याने 7 वेळा त्या पाण्यामध्ये डुबकी मारली आणि वचन सांगते की तो बरा होऊन बाहेर आला. त्या गोष्टीवर आपण विश्वास करतो, कारण आपण चर्चमध्ये बसलेले आहोत. मत्ते 14:13 ते 21 मध्ये येशू ख्रिस्ता पुढं फार मोठी गर्दी जमली होती. 5,000 लोक होते किंवा त्याच्यापेक्षा अधिक असू शकतात. आणि त्या ठिकाणी आपल्याला माहित आहे की त्यांच्याकडे जेवण नव्हतं. आणि मग प्रभूने विचारलं कोणाकडे काही आहे का? मग एका मुलाने 5 भाकरी आणि 2 मासोळ्या तो घेऊन आला आणि येशूने त्यासाठी धन्यवाद दिला आणि ते तोडून शिष्यांना दिलं आणि शिष्य ते वाटू लागले. तर वचन हे सांगतं की त्या वेळेला त्या फक्त 5 भाकरी आणि 2 मासोळ्यांनी 5,000 पेक्षा जास्त लोकांची भूक भागवली. सर्व पोटभर जेवून तृप्त झाले आणि त्यानंतर भाकरीच्या 12 टोकरी पण त्यांनी भरून घेतल्या. जर असं चमत्कार होऊ शकतं तर फूड मिनिस्टरला जाऊन सांगावा हा चमत्कार, आणि पाहू मग तो आपल्याला काय उत्तर देतो. योहान 11व्या अध्यायामध्ये आपण वाचतो की लाजर मेला होता, 4 दिवस होऊन झाले होते मरून. येशू ख्रिस्त त्या ठिकाणी येतो. इव्हन त्याची बहीण सुद्धा म्हणते की प्रभू त्याच्या शरीरातून आता दुर्गंधी येत असेल, पण तो प्रभू म्हणतो की तू विश्वास कर, आणि जर तू विश्वास करशील तर परमेश्वराचे गौरव पाहशील. आणि त्या ठिकाणी आपण वाचतो की येशू ख्रिस्ताने त्या मेलेल्या लाजराला, जो 4 दिवस कबरेमध्ये होता, त्याला परमेश्वराने, प्रभू येशू ख्रिस्ताने बाहेर काढलं. या सर्व गोष्टी आपल्याला स्वीकार योग्य आहेत. आपण त्या स्वीकार केलेल्या आहेत, आपण त्याला ॲक्सेप्ट केलेलं आहे, कारण आपण चर्चमध्ये बसून आहोत आणि चर्चच्या वातावरणामध्ये असल्या कारणाने पवित्र शास्त्रामध्ये जे लिहिलेलं आहे ते आपण स्वीकार करून घेतो या विश्वासाने की परमेश्वराचं वचन आहे, आणि परमेश्वराचं वचन असल्या कारणाने जे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे ते सत्य आहे. परंतु जर आपण थोडं क्रिटिकली ॲनालाइज केलं, जर आपण याला बसून आपण एक विश्वासी होण्याच्या नात्याने नाही, बायबल घेतलं हातामध्ये त्याला बसून त्याला विपरीत
अँगलनी जर आपण त्याला स्टडी करण्याचा प्रयत्न केला की हे असं होऊ शकतं का, तर कदाचित आपल्याला असं वाटेल की नाही, हे सायंटिफिकली मेडिकली उदाहरणं जे आपण वाचले हे कसे शक्य आहेत. आम्ही तर कधी असं पाहिलं नाही आणि आम्ही तर कधी असा विचार केला नाही. आणि जर हे शक्य आहे तर चला आज आपण जाऊ एखाद्या नदीसमोर किंवा एखाद्या मेलेल्या व्यक्तीसमोर जाऊ किंवा एखाद्या मोठ्या भिंतीसमोर जाऊ, एखाद्या मोठ्या रोग्याला घेऊन जाऊ आणि ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात का त्याला आपण स्वतः टेस्ट करण्याचा आपण प्रयत्न करूया. म्हणजे आपण विश्वासी ख्रिस्ती आहोत, हे सर्व गोष्टी आपण लहानपणापासून ऐकलेल्या आहेत, म्हणून या गोष्टी आपण स्वीकार केलेल्या आहेत. परंतु जर ह्याच गोष्टी घेऊन जर आपण जगामध्ये गेलो आणि जे ख्रिस्तावर विश्वास करत नाहीत किंवा बायबलवर विश्वास करत नाहीत किंवा अंधश्रद्धा निर्मूलन ही जी चळवळ आहे किंवा अंधश्रद्धा आपण पसरवत आहोत, या प्रकारच्या विचारांच्या लोकांसमोर जर आपण घेऊन गेलो की अशा प्रकारचं कार्य करणारा आमचा देव आहे, तर ते सरळ आपल्याला चॅलेंज करतील की आम्ही तुमच्यासमोर अशा प्रकारची परिस्थिती घेऊन येतो आणि तुम्ही आम्हाला करून दाखवा. आणि असं बरेचदा काही ठिकाणी झालेलं पण आहे. मग त्या ठिकाणी मग काय उत्तर देणार आपण? कदाचित त्यावेळेला असं उत्तर देण्यात येईल की आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू, आम्ही नंतर परमेश्वराची इच्छा असेल तर तो करेल, कदाचित तिथून पळवाट काढण्याचा आपण प्रयत्न करू. म्हणून प्रियानो, आपण जो विश्वास करत आहे प्रभू येशू ख्रिस्तावर, जो विश्वास आपण परमेश्वरावर करत आहे, ज्या विश्वासाने आपण चर्चमध्ये येत आहे आणि इतक्या वर्षापासून आपण प्रभूच्या मागे चालत आहोत, त्या विश्वासाला समजणे गरजेचं आहे. आपला विश्वास हा अंधविश्वास आहे का, किंवा आपला विश्वास सायंटिफिकली बेस्ड नाहीये का, विज्ञानाच्या आधारावर आपला विश्वास नाहीये का, मॅथमॅटिक्सच्या विरुद्ध विश्वास आहे का, इंजिनिअरिंग कन्सेप्टच्या विरुद्ध आपला विश्वास आहे का? कारण जितके पण आपण उदाहरणं पाहिले याच्यामध्ये कुठं ना कुठं तरी सायंटिफिक, इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स, मेडिकल या सर्व जे स्टडीज आहेत त्याला क्रॉस करणारे चमत्कार आहेत. आणि आपण म्हणतो की आमचा याच्यावर विश्वास आहे. आणि जर उद्या चालून आपल्याला जर कोणी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर देण्यासाठी पण प्रियांनो आपल्याला तयारी असली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, इतरांना उत्तर देण्यापूर्वी आपला स्वतःचा विश्वास या गोष्टींवर आहे का, आपण स्वतः या गोष्टींवर तितक्या जोमाने विश्वास करतो का, की फक्त मी एक ख्रिस्ती आहे म्हणून मी ॲक्सेप्ट करून घेतलेला आहे. हा एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे जे एका प्रत्येक विश्वासणाऱ्याने स्वतःला विचारलं पाहिजे की मी येशू ख्रिस्तावर का विश्वास करतो, किंवा मी बायबलवर का विश्वास करतो, बायबलमध्ये लिहिलेल्या अशा प्रकारच्या घटनांवर माझा का विश्वास आहे. आणि म्हणून त्याच लाईनमध्ये एक लहानशी गोष्ट जी आज आपण थोडा वेळ प्रभूच्या वचनातून पाहूया ती ही, की आपला जो विश्वास आहे हा कॉमन सेन्सच्या बाहेरचा विश्वास आहे. आपण सामान्य बुद्धी, सामान्य ज्ञान, जगामध्ये असणारं ज्ञान किंवा जगामध्ये होणाऱ्या घटना, जगामध्ये होणारं जे काही कार्य आहेत त्याच्याही पलीकडे जाऊन आपला विश्वास आहे. म्हणून त्याच्यामध्ये पहिली गोष्ट ही की विश्वास जो आहे हा नेहमी अशक्य गोष्टींसोबत जोडलेला आहे. पहिला पॉइंट की आपला जो विश्वास आहे तो अशक्य गोष्टींसोबत कनेक्टेड आहे. आवर फेथ इज कनेक्टेड टू द इम्पॉसिबल, नॉट टू द पॉसिबल. ज्या शक्य गोष्टी आहेत त्यांच्या सोबत ख्रिस्ती विश्वास जोडलेला नाहीये. का? कारण जर शक्य गोष्टींवरच जर आपल्याला विश्वास आहे तर मग त्या ठिकाणी आपल्याला विश्वासाची गरजच नाहीये. मग ज्या गोष्टी होऊ शकतात, जे आपल्या मेडिकल नॉलेजमध्ये बसू शकतात, जे आपल्या मॅथ्सच्या कॅल्क्युलेशनमध्ये बसू शकतात, जे इंजिनिअरिंगच्या कन्सेप्ट्समध्ये ज्या गोष्टी बसू शकतात, जर तितक्याच गोष्टींवर जर आपण विश्वास करतो किंवा तितक्याच गोष्टी होऊ शकतात असं जर आपलं म्हणणं आहे तर मग त्या ठिकाणी विश्वासाची गरजच नाही. मग
कारण जर आपण विश्वास करतो की 2+2 = 4, मुझे विश्वास है कि 2 और 2 4 होते हैं, मग त्याला विश्वासाची गरजच नाही मग, कारण ते तर उघड आहे. जर आपण असं म्हणू शकतो की भिंती तेव्हाच पडू शकतात जेव्हा मशीन्स आणून त्याला पाडण्यात येईल, JCB आणून त्या भिंतींना पाडण्यात येईल. जर आपला विश्वास आहे तर त्या ठिकाणी विश्वासाची गरजच नाही, कारण आपल्याला माहित आहे की JCB मशीन त्या भिंतींना पाडू शकते. जर आपण विश्वास करतो की मेडिकली जर पॉसिबल आहे तरच एक रोगी व्यक्ती बरा होऊ शकतो, त्याचे औषध अवेलेबल आहे, त्याचे इंजेक्शन्स अवेलेबल, व्यक्ती बरा होऊ शकतो. जर आपला विश्वास आहे तर मग आपल्याला विश्वासाची गरजच नाही, कारण मेडिकली ते पॉसिबल आहे. म्हणून विश्वास जो आपला आहे प्रियानो, तो सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे की आपला विश्वास शक्य गोष्टींवर नाही आहे, आपला विश्वास अशक्य गोष्टींवरच आधारित आहे. आणि जर शक्य गोष्टींवरच जर आपला विश्वास आहे तर आपल्याला विश्वासाची गरजच नाही, कारण त्या शक्य गोष्टी तशाच होऊन राहिलेल्या आहेत. विश्वास अशक्य गोष्टींसाठी यासाठी आपल्याला आवश्यक आहे, कारण ज्या गोष्टी मेडिकल सायन्स करू शकत नाही, ज्या गोष्टी इंजिनिअरिंग करू शकत नाही, ज्या गोष्टी कोणीही नॉलेजल फिलॉसॉफर करू शकत नाही, त्या गोष्टी जेव्हा परमेश्वर करू शकतो तेव्हाच आपल्याला विश्वासाची गरज आहे. आपण आपल्या लिमिटेड माइंडसेटमध्ये जेवढं विचार करू शकतो आणि जर आपण म्हणतो की जेवढं मला समजतं तेवढंच परमेश्वर करील, तर मग आपल्याला विश्वासाची गरजच नाही. विश्वास कधी कामी येतो जेव्हा परमेश्वर आपल्या समज बुद्धीच्या पलीकडे जाऊन काम करतो. विश्वासाची गरज कधी आहे? जेव्हा आतापर्यंतचे आपले कितीही अनुभव असतील त्या अनुभवाच्या बाहेर जाऊन जेव्हा परमेश्वर काम करू शकतो तेव्हाच आपल्याला विश्वासाची गरज पडेल. जे आजपर्यंत आपण कधीच पाहिलं नाही ते सुद्धा परमेश्वर करू शकतो. जर आपण असं मान्य करतो तर त्या ठिकाणी विश्वासाची गरज आहे. म्हणून जेव्हा पण आपण विश्वासाची गोष्ट करतो तेव्हा नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की माझ्या अंडरस्टँडिंगच्या लिमिटच्या बाहेर काहीतरी होईल माझ्या विश्वासाच्या द्वारे. नाहीतर आपण जर असं म्हणू शकतो, उदाहरणार्थ एखादा रोग आहे तो बरा होऊच शकत नाही, कारण आतापर्यंत तो रोग कधीच बरा झालेला नाही आहे. असा एक आजारपण आहे जे कधीच बरं होत नाही, असं जर आपण स्वीकार केलेला आहे तर मग आपल्याला विश्वासाची गरजच नाही आहे. परंतु जर एखादा व्यक्ती हे म्हणतो की नाही, मला माहित आहे की मला असाध्य रोग लागलेला आहे, माझा रोग कुठलंही मेडिकल सायन्स बरं करू शकत नाही, परंतु माझा विश्वास आहे की माझा परमेश्वर मला बरं करू शकतो, तर त्या ठिकाणी मग आपल्याला विश्वासाची गरज आहे. जर एका ठिकाणी असं आहे की एखादा प्रॉब्लेम आहे जो आपल्या क्षमतेपेक्षा बाहेर आहे, त्याच्यामध्ये कोणीच आपल्याला मदत करू शकत नाही, कोणीच आपल्याला काहीही हेल्प करू शकत नाही, फायनान्शियली हेल्प होऊ शकत नाही, पॉलिटिकली हेल्प होऊ शकत नाही, शारीरिक दृष्ट्या हेल्प होऊ शकत नाही, कुठल्याच पद्धतीने हा प्रॉब्लेम दूर होऊ शकत नाही, म्हणून या प्रॉब्लेम मध्ये माझा नाश होणार. जर आपण असं स्वीकार करून घेतलं तर मग आपल्याला प्रभूची गरजच नाही आहे, आपल्याला चर्चची गरज नाही आहे, येशू ख्रिस्ताची आपल्याला काहीच गरज नाही. येशू ख्रिस्ताची गरज कधी पडेल? जेव्हा आपण असं म्हणू की मला माहित आहे की कुठल्याच दृष्टीने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकत नाही, परंतु माझा परमेश्वर करू शकतो. हा जर आपला विश्वास आहे तर त्या ठिकाणी तो विश्वास काम करेल. बायबलमध्ये जे आपण 4-5 जे उदाहरणं पाहिले, हे असे उदाहरणं आहेत जे अशक्य आहेत, होऊच शकत नाही, आणि इतके अशक्य आहेत की लोक आपल्याला मूर्खात काढतील, इतके अशक्य आहे की लोक आपल्यावर हसतील, आपल्याला म्हणतील की तुम पागल हो गए हो, एक समुद्र 2 भाग कैसे हो सकता है, मरा हुआ 4 दिन का इंसान जिंदा कैसे हो सकता है, इतनी बड़ी दीवारें गिर कैसी सकती है सिर्फ लोगों के चिल्लाने के वजह से, एक कोड़ी व्यक्ति सिर्फ नदी में डुबकी लगाने से कैसा ठीक हो सकता है. 5000 को विश्वास की जरूरत है. विश्वास तिथंच काम करतो जिथं अशक्य आहे.
आणि जर आपण म्हणतो की आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करतो, तर आपल्याला त्या माइंडसेटमध्ये यावं लागेल की माझी बुद्धी जिथं संपते, माझे अनुभव जिथं संपतात, माझे कनेक्शन्स जिथं संपतात, माझे पैसे जिथं संपतात, तिथून परमेश्वराचं काम चालू होतं आणि त्या ठिकाणी मी मोठे मोठे काम पाहिन. त्याला म्हणतात विश्वास. म्हणून पहिली गोष्ट प्रियांनो, विश्वास इज ऑलवेज कनेक्टेड टू द इम्पॉसिबल. पॉसिबल क्षेत्रामध्ये विश्वासाची गरजच नाही. 500 रुपयामध्ये जर एखादी वस्तू विकत मिळते आणि आपण ती घेऊन 500 रुपयामध्ये ती विकत घेतली तर काय मोठी गोष्ट आहे, आपल्याला माहित आहे ती 500 मध्ये मिळते. पण चमत्कार त्याला म्हणण्यात येईल किंवा विश्वास त्याला म्हणण्यात येईल की जिथं 500ची वस्तू आपल्याला 5,000ची वस्तू आपल्याला 500 मध्ये मिळाली. एक उदाहरणार्थ, जे होऊ शकत नाही ते जर झालं त्याला विश्वासाची गरज आहे. तिथं विश्वासाची गरज आहे. म्हणून पहिली गोष्ट, विश्वास जर करायचा आहे तर अशक्य गोष्टींवर विश्वास करून पहा. जे होऊ शकत नाही ते म्हणून पहा की प्रभू हे करेल, तब मजा आएगा विश्वास करने का. आणि मागे एक वाक्य मी सांगितलं होतं की काही नवीन व्यक्ती, एखादा नवीन व्यक्ती आहे, तो प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करतो, तर आपल्या विश्वासाने तो स्वर्गाला सुद्धा खाली आणू शकतो. परंतु एखादा बुद्धिवादी व्यक्ती कॅल्क्युलेट करत बसे, असं होऊ शकतं का, तसं होऊ शकतं का, आणि तो फक्त आपल्या कॅल्क्युलेशन मध्येच राहून जाईल. आणि एखादा साधारण व्यक्ती प्रार्थनेद्वारे किंवा विश्वासाद्वारे स्वर्गाला सुद्धा खाली आणू शकतो. विलियम केरी नावाचे जे प्रभूचे दास बंगालमध्ये सेवा करून गेले, त्यांचं स्टेटमेंट, जगप्रसिद्ध स्टेटमेंट आपल्याला माहित आहे. विलियम केरीने हे म्हटलं होतं की एक्सपेक्ट ग्रेट थिंग्स फ्रॉम गॉड, एक्सपेक्ट ग्रेट थिंग्स फ्रॉम गॉड अँड अटेम्प्ट ग्रेट थिंग्स फॉर गॉड. परमेश्वराकडून महान कार्यांची अपेक्षा करा आणि परमेश्वरासाठी महान कामं करा. परमेश्वराकडून महान मोठ्या कामांची अपेक्षा करा. किंवा आपण त्याला पॅराफ्रेस करू तर असं म्हणू शकतो की परमेश्वराकडून अशक्य गोष्टींची अपेक्षा करा आणि परमेश्वरासाठी अशक्य गोष्टी करा. तेव्हाच तो आपला परमेश्वर प्रूव्ह होईल की परमेश्वर अशक्य गोष्टी करणारा आपला परमेश्वर आहे. आणि विलियम केरीचं लाईफ स्टोरी आपल्याला माहित आहे की हा इंग्लंडमधला व्यक्ती, हा जो एक चमार होता, तो तिथून भारतामध्ये आला. सेरामपूरमध्ये त्याच्या नावाने आजही युनिव्हर्सिटी आहे. विलियम केरीचं नाव गव्हर्नमेंट रेकॉर्ड्समध्ये आहे बंगालच्या. या इंग्लिश व्यक्तीने भारतीय भाषा शिकून त्याने भारतीय भाषेमध्ये बायबल ट्रान्सलेट केलाय. मराठी बायबल सुद्धा त्याने ट्रान्सलेट केलाय विलियम केरीने. हा कुठला व्यक्ती होता? हा इंग्लंडचा होता. संस्कृत शिकला, बेंगॉली शिकला, मराठी शिकला, कितीतरी भाषा शिकल्या आणि त्यांनी बायबल आपल्यासाठी ट्रान्सलेट करून ठेवलं. का? कारण लिमिटच्या बाहेर विश्वास केला त्याने. शक्यते क्षमतेच्या बाहेर जाऊन त्याने विश्वास करण्याची हिम्मत केली आणि तो ते काम करू शकला. म्हणून पहिली गोष्ट ही आहे की विश्वास जो है तो इम्पॉसिबल बातों से जुड़ा हुआ है. जिथं अशक्य गोष्टी आहेत तिथं जेव्हा आपण विश्वास करतो तेव्हाच प्रियांनो आपल्याला विश्वासाची गरज आहे. नाहीतर आपल्याला विश्वासाची काहीच गरज नाही, कारण आपल्याला माहित आहे की पॅरासिटामॉल घेतलं की माझा ताप जातो. अशक्य गोष्टी होण्यामध्येच प्रियांनो विश्वासाची गरज पडते. दुसरी गोष्ट ही की जेव्हा विश्वास आपल्या कॉमन सेन्सच्या बाहेर आहे, विश्वास आपल्या बौद्धिक क्षमतेच्या बाहेरची जेव्हा गोष्ट आहे, तर तसा प्रकारचा विश्वास करण्यासाठी प्रियांनो आपल्याला रिस्क घ्यावं लागेल. देर इज ऑलवेज रिस्क इन्वॉल्व्ड टू हॅव फेथ इन गॉड. परमेश्वरावर विश्वास करण्यासाठी रिस्क उठाना पड़ेगा, जोखिम उठाना पड़ेगा, तभी तो विश्वास समझ में आएगा कि परमेश्वर कर सकता कि नहीं कर सकता. जोपर्यंत आपण रिस्क घेत नाही तोपर्यंत आपल्याला समजत नाही की परमेश्वर काय करू शकतो. स्वतःला सुरक्षित ठेवून कम्फर्ट झोन मध्ये
आरामाच्या क्षेत्रामध्ये, सुरक्षित क्षेत्रामध्ये राहून म्हणणे की माझा विश्वास आहे, काही मोठी गोष्ट नाही, कारण आपल्याला माहित आहे की मी सुरक्षित आहे. सर्व काही असताना म्हणणे की माझा विश्वास आहे, काही मोठी गोष्ट नाही, कारण आपल्याकडे सर्व काही आहे. विश्वास जर आपल्याला करायचा आहे परमेश्वरावर, किंवा आपण परमेश्वरावर विश्वास करतो जर हे आपल्याला म्हणायचं आहे, जोखिम उठा के देखो तब मजा आता है, तब समझ में आता है कि हमारा विश्वास कितना गहरा है. अब्रामाला परमेश्वराने सांगितलं, अब्रामा मी तुला संतती देईन, तू एक काम कर, आपलं घर सोड, ज्या ठिकाणी तू राहतो ते सोड, आणि ज्या ठिकाणी मी तुला पाठवीन त्या ठिकाणी जा. कुठं जायचं आहे माहित नाही, पण अब्रामाला प्रभूने म्हटलं की जा, सगळं सोड आणि घरदार, प्लॉट, प्रॉपर्टी सगळं सोडून दे आणि निघ बाहेर, आणि ज्या ठिकाणी मी तुला घेऊन जाईन त्या ठिकाणी जा. कुठं जायचं आहे माहित नाही, फक्त निघ, तू सामान पॅक कर, निघ. विचार करा अब्रामाला कसं वाटलं असेल. उसने रिस्क उठाया, सामान पॅक किया. कदाचित साराने विचारलं असेल कुठं जात आहे, आपण कुठं चाललो, माहित नाही कुठं चाललो. विचार कर, आपण सामान पॅक केलं, गाडी आली, जाना है, कहाँ जाना है मालूम नहीं, कहाँ जाना है, निकल गए घर से. इसको तो विश्वास बोलते ना. त्यानंतर परमेश्वर त्याला अशा ठिकाणी घेऊन गेला की त्याला त्या ठिकाणी परमेश्वराने खूप प्रॉस्पर केलं. रिस्क की बात करते हैं, सुरक्षित रहकर काम नहीं करता. पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताला पाण्यावर चालताना पाहिलं, आणि पेत्राने म्हटलं की प्रभू जर तू आहेस तर मी पण येतो पाण्यावर. आपण माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्राला म्हटलं की ये. मग काय झालं, पेत्र पाण्यावर चालू लागला. हे वाक्य बोलायला आणि ऐकायला किती सोपं आहे. पेत्र पाण्यावर चालू लागला. काय झालं असेल त्या ठिकाणी, ते वो झील आहे वहां पर, है ना, त्याच्यामध्ये नाव आहे आणि पाण्यावरती नाव हालत आहे. ठीक आहे, पेत्र त्या नावेमध्ये आहे. जोपर्यंत तो त्या नावेमध्ये आहे तोपर्यंत तो सुरक्षित आहे, कारण ती नाव पेत्राला सांभाळत आहे. उस नाव के भरोसे पतरस उस वहां पे खडा है. आता काय झालं, येशूने म्हटले की ये माझ्याकडे ये. मग पेत्राने काय केलं असेल कल्पना करू शकता. त्यांनी एक पाय बाहेर काढला असेल, है ना, एक पाय त्यांनी बाहेर काढला, पाण्यावर ठेवला. पाणी हलत आहे, पाणी काही सॉलिड नाही आहे, लिक्विड मटेरियल आहे. त्यांनी त्याच्यावर पाय ठेवला. ठीक आहे, चला इथपर्यंत तरी ठीक आहे, कारण एक पाय जरी पाण्यामध्ये आहे, परत दुसरा पाय तर नावेमध्ये आहे ना. एका पायाच्या आधारावर अजूनही तो उभाच आहे, कारण एक पाय जरी पाण्यामध्ये आहे पण दुसऱ्या पायाच्या आधारावर तो उभा आहे. अब मजा आएंगी कब, जेव्हा तो नावेमधला पाय उचले, अब मजा आएगी. आता विश्वास दिसून पडेल की येशूने तर म्हटलं ये, आणि हा निघाला. एक पाय पाण्यामध्ये आणि एक पाय नावेमध्ये, आतापर्यंत सुरक्षित आहे. अब मजा आएंगी विश्वास की जेव्हा तो नावेमधला पाय उचलेल तेव्हा समजून येईल की तो पाण्यावर उभा आहे का. रिस्क उठाना पड़ता है जब हम लोग विश्वास की बात करते हैं. फक्त बोलून होत नाही की आम्ही ख्रिस्ती आहोत, आम्ही विश्वासी आहोत, आम्हाला प्रभूबद्दल बरीचशी माहिती आहे. पाण्यावर जब पानी पे चलेंगे तब समझ में आएगा कि हम कितने पानी में हैं. पेत्रा, आपण किती इझिली बोलतो पेत्र पाण्यावर चालला, पण त्यांनी केलं कसं असेल ह्याच्यावर जर आपण एखादा विचार केला आणि त्याला जर आपण स्क्रिप्ट लिहून, स्क्रीन प्ले लिहून जर आपण त्याच्यावर विचार करण्याचा प्रयत्न केला तो उसने किया कैसा होगा. एक पाव नदी में और एक पाव नाव में, और जब उसने नाव पर से अपना पैर उठाया, जेव्हा त्याने नावेतला पाय बाहेर उचलला असेल तेव्हा त्याला समजलं की मी एका पायावर पाण्यावर उभा आहे.
है ना, एका पायावर मी पाण्यावर उभा आहे आणि मग त्याला कदाचित हिंमत आली असेल, मग त्याने दोन्ही पाय जेव्हा त्याच्यावर ठेवले तेव्हा त्याला समजलं की मी कुठं उभा आहे, आजूबाजूला पूर्ण पाणी आहे, पाण्यामध्ये मी उभा आहे, नाव बाजूला इथं आहे आणि मी इथं पाण्यावर उभा आहे. का झालं तसं? क्योंकि उसने रिस्क उठाया. इसलिए जब भी हम लोग विश्वास की बात करते तो हवे में बात करना आसान है, मजा तो तब आएगी जब पानी पे चलने का मौका आएगा. देखते हैं, रिस्क इन्वॉल्व, देर इज ऑलवेज रिस्क इन्वॉल्व इन हैविंग फेथ. उसके बाद है ना, एक उदाहरण देऊन मग आपण समाप्त करू. कदाचित ते उदाहरण आपण ऐकलं असेल. एक व्यक्ती होता ज्याने एका पहाडावरून दुसऱ्या पहाडावर रस्सी बांधली आणि तो त्या रस्सीवरून जाऊ लागला. खाली मोठी दरी होती आणि तो या रस्सीवरून त्या रस्सीवर जाऊ लागला. सगळे बरेचसे लोक त्या ठिकाणी जमले. त्यांनी पाहिलं की अरे हा व्यक्ती फक्त एका रस्सीवरून या पहाडावरून त्या पहाडावर जात आहे, खाली इतकी मोठी दरी आहे आणि जर वरून खाली पडला तर आता मरणारच आहे, डोकं फुटून पुन्हा ह्याचे चिथडे होऊन जातील. परंतु तो या डोंगरावरून त्या डोंगरावर तो गेला आणि तिथून परतही आला आणि सगळे लोक आनंदाने टाळ्या वाजू लागले. अरे वा, क्या बडा काम है, आणि किती अद्भुत काम तू केलं की फक्त एका रस्सीवर उभं राहून तो इथून तिथं गेला आणि तिथून वापसही आला. मग त्याने विचारलं की तुमचा विश्वास आहे का, मी अजून एकदा हे काम करू शकतो? लोक म्हणाले हो, आमचा तुझ्यावर विश्वास आहे की तू हे करू शकतो. मग तो पुन्हा गेला त्या रस्सीवरून चालत आणि पुन्हा त्या रस्सीवर वापस आला. सगळे लोक टाळ्या वाजवत होते, त्याला गौरव करत होते, त्याचं कौतुक करत होते की अरे वाह, क्या आदमी आहे की बढिया जाना आना कर रहा है. आणि त्याला खाईमध्ये पडण्याची भीती सुद्धा नाही. दोनदा त्याने तसं केलं. तिसऱ्यांदा त्याने मग विचारलं तुमचा विश्वास आहे का, मी अजून एकदा जाऊ शकतो आणि पुन्हा परत येऊ शकतो? तर लोक म्हणाले हो, आमचा विश्वास आहे, कारण आम्ही तुला पाहिलंय दोनदा जाऊन परत येताना. मग तो म्हणाला ठीक आहे, मग माझ्यासोबत यायला कोण तयार आहे? तुमचा विश्वास आहे की मी जाऊन येऊ शकतो, मग माझ्यासोबत येता का? एकही नाही आला. कारण दूरून उभं राहून चांगला आहे, सर्व ठीक आहे, व्हेरी गुड, रिस्क उठाने की बात आएगी तो एक भी नहीं गया फिर सामने. परमेश्वराचं पण तसंच आहे. प्रभू तो किती चांगला आहे, तो धन्य आहे, तो हे आहे, तो ते आहे, सर्व व्यवस्थित आहे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, सब ठीक है, बढ़िया है. रिस्क उठाएंगे तब मजा आएगा. कितना विश्वास है ना. म्हणून विश्वासाची जेव्हा गोष्ट येते तेव्हा पहिली गोष्ट ही आहे की अशक्य गोष्टींवर अवलंबून असतं विश्वास. आणि दुसरी गोष्ट विश्वास असते जेव्हा आपण रिस्क घ्यायला तयार आहे. पेत्राने रिस्क घेतला, अब्रामाने रिस्क घेतला. बायबलमध्ये कितीतरी लोक आहेत ज्यांनी रिस्क घेतला. एस्तेर राणीने रिस्क घेतला. तिने उपवास केला 3 दिवस आणि विदाऊट अपॉइंटमेंट राजाच्या समोर गेली आणि ती काय म्हणते की मी उपवास करीन, तुम्ही पण माझ्यासोबत उपवास करा, कारण यहुदी लोकांना मारण्याचा प्लॅन त्या ठिकाणी करण्यात आला होता. एस्तेर राणी काय म्हणते माहिती आहे का, मी उपवास करीन आणि जर मी मेले तर मेले होतं. आणि तिला अर्जन्सी इतकी होती की तिला राजाकडून परमिशन घेण्याची वेळ नव्हता. आणि बायबल हे सांगतं की तिने उपवास केला, प्रार्थना केली आणि म्हणते की मी राजाला भेटायला जाईल. आणि ती राजाला भेटायला गेली आणि ती काय म्हणते, मी मेले तर मेले. एस्तेर राणीने पण रिस्क घेतला होता. आणि म्हणून प्रियांनो, विश्वास जो आहे हा अशक्य गोष्टींवर कनेक्टेड आहे. आणि जिथं अशक्य गोष्टी आहेत, जिथं ज्या गोष्टी मेडिकली, मॅथमॅटिकली, इंजिनिअरिंग बेसिसवर, फिलॉसॉफिकली शक्य नाही, लिमिटेड गोष्टी आहेत. पण जर आपण असं म्हणतो की नाही, मी ह्याच्या बाहेर जाऊन विश्वास करीन, मग पहा परमेश्वर कसे काम करतो. कारण परमेश्वर अशक्य गोष्टीला शक्य करण्यामध्ये एक्सपर्ट आहे. मनुष्य शक्य गोष्टींना शक्य करू शकतो, परंतु परमेश्वर अशक्य गोष्टींना शक्य करू शकतो.
त्यासाठी कदाचित आपल्याला रिस्क सुद्धा घ्यावं लागेल, कदाचित आपल्याला हिम्मत करावं लागेल. आणि म्हणून आपण प्रार्थना करूया की देवबाप आपल्याला कृपा देव, की आपण आपल्या विश्वासाला एका नवीन स्तरावर आपण घेऊन जाऊ. जर आपल्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम आहेत, आजारपण आहे, अडचणी आहेत, काही प्रार्थना विनंत्या अशा आहेत की आपल्याला असं वाटेल की प्रभू कसं होईल, सर्व दृष्टीने अशक्य आहे. लाल समुद्राची आठवण करा, यरिहोच्या त्या भिंतीची आठवण करा, नामानाची आठवण करा, येशूने 5,000 लोकांना खाऊ घातलं त्याची आठवण करा, लाजराला येशूने जिवंत केलं त्याची आठवण करा, पेत्र पाण्यावर चालला त्याची आठवण करा. हे सर्व उदाहरणं अशक्य आहेत, परंतु त्या फक्त विश्वासाच्या द्वारे शक्य झाल्या. आणि इब्री लोकास पत्रामध्ये लिहिलेलं की प्रभू येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुग एकसारखा आहे. ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने काल हे काम केले तो आजही करण्यामध्ये तितकाच पॉवरफुल आहे आणि तो उद्याही तेच काम करू शकतो. फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून आहे, ते हे की आपला विश्वास कोणत्या लेवलचा आहे. म्हणून ध्यान से सुनना, आपले प्रॉब्लेम आपला प्रॉब्लेम नाही आहे, आपला प्रॉब्लेम आहे अविश्वास. प्रॉब्लेम्स आर नॉट अवर प्रॉब्लेम. समस्या आपली समस्या नाही आहे, आपली समस्या आहे कमी विश्वास. जर विश्वास आहे तर प्रॉब्लेम राहणार नाही. हमारी समस्या है, हमारी समस्या नहीं है, हमारी समस्या है हमारा अविश्वास. म्हणून आपण प्रार्थना करू की प्रभू त्या लेवलवर तू माझा विश्वास घेऊन चाल. प्रार्थना करूया आपण, शक्य होईल आपल्या जागेवर आपण उभं राहू आणि विश्वास शब्दांवर अवलंबून आहे की आपले शब्द कसे आहेत. विश्वास स्तुती आणि आराधनावर अवलंबून आहे की आपण किती स्तुती आणि आराधना करतो. त्याच प्रकारे प्रियांनो, विश्वास अशक्य गोष्टींसोबत जोडलेला आहे. शक्य गोष्टी तर मनुष्य सुद्धा करू शकतो, परंतु अशक्य गोष्टी करण्यासाठी आपल्याला विश्वास पाहिजे असतो. देवबाप, आमची प्रार्थना आहे प्रभू, तुझं वचन अशा गोष्टींनी भरलेलं आहे ज्या ठिकाणी मनुष्याच्या बुद्धी क्षमते पलीकडे गोष्टी लिहिलेल्या आहेत. कशा प्रकारे लाल समुद्र 2 भाग होऊ शकतं, कशा प्रकारे मेलेला माणूस जिवंत होऊ शकतं, कशा प्रकारे फक्त ओरडल्याने भिंती पडू शकतात. आम्हाला माहित नाही प्रभू, मानवी बुद्धीमध्ये फार हे सीमित आहे, आम्ही समजू शकत नाही. परंतु जर आम्ही विश्वास केला तर तुझं वचन सांगतं की ह्या सर्व गोष्टी शक्य आहेत. आज जर आमच्या जीवनामध्ये त्या भिंती आहेत प्रभू, आज जर आमच्या जीवनामध्ये समोर लाल समुद्र आहे, आज जर आमची परिस्थिती मेलेली आहे प्रभू, आमची प्रार्थना आहे की या घटनेप्रमाणे विश्वास करण्याची शक्ती तू आम्हाला दे प्रभू, की आजही आम्ही म्हणू शकू की आजही आमच्या समोरचा लाल समुद्र 2 भाग होऊ शकतो. तो विश्वासाचा आत्मा पिता तो आम्हाला दे की आज आम्ही हे म्हणू शकू की आजही स्तुती केल्याद्वारे आमच्या जीवनातल्या सर्व भिंती पडू शकतात. आज तो आम्हाला विश्वास दे पिता की आज आम्ही म्हणू शकतो की आमच्या जीवनामध्ये मेलेले सडलेले परिस्थिती सुद्धा जिवंत होऊ शकतात प्रभू. त्या विश्वासाचा आत्मा तो आम्हाला द्यावा अशी आमची प्रार्थना आहे आणि तू ते करत आहेस, त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि सामर्थ्य नावाने आम्ही मागतो म्हणून तो आहे. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, तसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडिले तसेच तो आमची ऋणी आम्हास सो, आणि आम्हास स्पर्शेत आणू नकोस